नमस्कार मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लेखनाची कार्यनीती काय असते हे पाहिले। आता या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्यातील श्रुतलेखन कौशल्याचा विकास करत असताना आपल्यासमोर कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात हे बघणार आहोत। तर श्रुतलेखन म्हणजे काय? तर श्रुतलेखन म्हणजे बोललेल्या मजकुराचे लिप्यंतरण होय। म्हणजे यामध्ये एक व्यक्ती बोलतो तर दुसरा व्यक्ती त्याने बोललेल्या मजकुराचे नीट लक्षपूर्वक श्रवण करून त्याचे लेखन करतो। अनेक भाषा शिकणाऱ्यांमध्ये श्रुतलेखन कौशल्याचा वापर हा भाषा चाचणी म्हणून सुद्धा केला जातो। श्रुतलेखन म्हणजे फक्त भाषा विकास करणेच नव्हे, तर या श्रुतलेखनाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये अनेक सांस्कृतिक आणि साहित्यिक कृतींची सुद्धा ओळख करून देऊ शकतो। त्याच पद्धतीने त्यांच्यामध्ये नीतिमत्ता रुजवण्यासाठी सुद्धा श्रुतलेखनाचा वापर केला जातो। बरेचदा ज्या भाषा आता लोप पावत चाललेल्या आहे त्या भाषांना पुनरुज्जीवित करण्यासाठी सुद्धा श्रुतलेखनाचा वापर केला जातो। म्हणूनच श्रुतलेखन प्रक्रियेची मुख्य काही उद्दिष्टे आहे। श्रुतलेखन प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांचे शब्दलेखन सुधारणे। म्हणजे विद्यार्थी जे शब्दलेखन करतात त्याच्यामध्ये सुधार व्हावा, त्याच पद्धतीने त्यांची एकाग्रता वाढवणे आणि सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे की ऐकून अर्थ समजून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे। म्हणजे जो काही तो ऐकत आहे त्या सगळ्या शब्दांचा वाक्यांचा त्याला अर्थ समजला पाहिजे। तर हे अतिशय महत्त्वाचे उद्देश श्रुतलेखनाचे आहेत। त्यामुळेच विद्यार्थ्यांना श्रुतलेखन अचूकपणे करता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे। पण बरेचदा आपण बघतो जेव्हा आपण वर्गामध्ये श्रुतलेखनाचा सराव करत असतो तेव्हा विद्यार्थी अनेक चुका करतात आणि त्या चुका कोणकोणत्या प्रकारच्या असतात ते आता आपण बघूया। विद्यार्थी श्रुतलेखनात जी चूक नेहमी करताना आपल्याला दिसतात ती म्हणजे शब्द ऐकण्यात चुका। म्हणजे शिक्षक जरी वर्गामध्ये योग्य रीतीने शब्द सांगत असतील किंवा वाक्य सांगत असतील तरी पण विद्यार्थी ते चुकीच्या पद्धतीने लिहितात किंवा चुकीचे लिहितात। तर याचं कारण काय? तर विद्यार्थ्यांची वर्गामध्ये एकाग्रता कमी असणे। शिक्षक जरी सांगत असतील तरी पण विद्यार्थ्यांनी जर ते नीट श्रवण केले नाही तर विद्यार्थी शब्द लिहिताना चुका करतात। जसं आपल्याला इथे दिसत असेल की जर शिक्षकांनी राजा हा शब्द सांगितला तर विद्यार्थ्यांनी जर श्रवण नीट केलं नाही तर तो रजा लिहू शकतो, किंवा काळ शब्द सांगितला तर विद्यार्थी कळ लिहिण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे की जेव्हा विद्यार्थी श्रुतलेखन करत आहे तेव्हा त्याची एकाग्रता आहे की नाही। जर एकाग्रता नसेल तर विद्यार्थी श्रुतलेखन करताना नक्कीच चुका करतील। त्यानंतर विद्यार्थी श्रुतलेखनात करणारी जी दुसरी चूक आहे ती आहे उच्चारावरून चुकीचा शब्द लिहिणे। याचा अर्थ काय आहे? तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या मराठी भाषा वर्णाक्षरामध्ये काही अक्षरं अशी आहेत की ज्याचा उच्चार आपल्याला सारखा वाटतो। जसं श आणि स किंवा फ आणि प, हे जवळपास यांचे उच्चार आपल्याला सारखे, यांचे ध्वनी सारखे वाटतात ऐकताना। अशा अक्षरांपासून बनलेले जे शब्द आहेत, जसं मी ते उदाहरण लिहिलेलं आहे, शाळा लिहिताना विद्यार्थी होऊ शकते शाळा लिहितील, किंवा फळे जर सांगितलं तर फळे लिहिण्याची शक्यता आहे। याचा अर्थ ह्या जर चुका आपल्याला जर टाळायच्या असतील तर आपल्याला वर्गामध्ये सारखा ध्वनी उच्चार असणारे जे अक्षरं आहेत त्या सर्व अक्षरांचा सराव घेणे अत्यंत आवश्यक आहे। जर आपण त्यांचा सराव घेतला तर विद्यार्थी श्रुतलेखनामध्ये ह्या चुका करणार नाहीत। यानंतर जी चूक वारंवार विद्यार्थी करतात ती म्हणजे मात्रा आणि विरामचिन्हांमध्ये होणाऱ्या चुका। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जर आपण श्रुतलेखन सांगत असू विद्यार्थ्यांना त्यावेळी विद्यार्थी बऱ्याच मात्रा चुकवतात। जसं आपण इथे लिहिलेलं आहे, फूल ऐवजी मुलं फूल, म्हणजे दीर्घ उकार असताना जर त्याला नियम माहिती नसतील मात्रांचे तर विद्यार्थी फूल हा ऱ्हस्व लिहितील। इथे आपण बघूया की इथे उकारानंतर जो पुढचा अक्षर आहे ल, त्याला कुठल्याही प्रकारची मात्रा न आल्यामुळे अगोदरचा जो अक्षर आहे फ त्यावरचा जो
उकार आहे हा दीर्घ आहे, जी उकाराची मात्रा दीर्घ आहे. मग अशा प्रकारचे जे नियम आहे अगदी छोटे छोटे म्हणजे इकारांत शब्दांचे म्हणा किंवा उकारांत हे जे आहे सुरुवातीला आणि शेवटी येणारे त्यांचे नियम काय आहे हे जर आपण विद्यार्थ्यांना समजून सांगितले तर विद्यार्थी श्रुतलेखन करताना अशा प्रकारच्या चुका टाळतील. त्यानंतर विद्यार्थी श्रुतलेखनात जी चूक करते ती म्हणजे संयुक्ताक्षरे लिहितानाच्या चुका. म्हणजे संयुक्ताक्षर एक तर विद्यार्थ्यांना लवकर कळत नाही आणि कळल्यानंतरही त्या लेखनामध्ये सुद्धा ते चुका करतात. जसं आपण इथे घेतलेलं आहे की प्रकाश, बरेचदा प्रकाश लिहिण्याऐवजी विद्यार्थी परकाश असं लिहिताना आपल्याला दिसतात. किंवा एक जोडाक्षर इथे घेतलं आहे मी सत्य, सत्य जोडाक्षराचा जर त्याला सराव नसेल तर तो सतय असं सुद्धा लिहू शकतो. तर हे सगळं जर आपल्याला ह्या चुका जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला एक करणं गरजेचं आहे ते म्हणजे वारंवार विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या संयुक्ताक्षर आणि जोडाक्षरयुक्त शब्दांचा सराव अनुलेखन करणं अत्यंत आवश्यक आहे. अनुलेखन जर विद्यार्थी योग्य रीतीने करतील तर नक्कीच ते श्रुतलेखनसुद्धा योग्य पद्धतीने करतील. यानंतरची जी चूक विद्यार्थी वारंवार करतात ती म्हणजे शब्दांची जोड आणि विभाग चुकवणे. म्हणजे काय, जेव्हा वर्गात शिक्षक किंवा अन्य कोणी जेव्हा श्रुतलेखन करत असतं तेव्हा विद्यार्थ्यांना ते शब्द जर जोडीने उच्चारले गेले तर ते जोडायचे कुठे आणि तोडायचे कुठे हे समजत नाही. एक उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे, आज आपण शाळेत गेलो. हे वाक्य जर बोलताना किंवा सांगताना आज आपण शाळेत गेलो अशा पद्धतीने उच्चारलं गेलं तर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आज आणि आपण हे एकत्र लिहायचं आहे आणि शाळेत गेलो हे एकत्र लिहायचं आहे. तर म्हणूनसुद्धा जर विद्यार्थ्यांना श्रुतलेखन अचूक व्हायचं असेल तर विद्यार्थ्यांना शब्द जोडायचे कुठे आणि तोडायचे कुठे जेणेकरून वाक्याचा अर्थ कायम राहील हे आपल्याला सांगणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने त्यांचा सराव घेणेसुद्धा आवश्यक आहे. यानंतरची जी चूक विद्यार्थी वारंवार करतात ती म्हणजे गतीपेक्षा अचूकतेकडे कमी लक्ष देणे. आपल्या वर्गामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात, कोणी खूप हुशारही असतं, त्यांना श्रुतलेखन येत असतं, पण बरेचदा काय होतं की लवकर घाईने लिहिण्याच्या ओघामध्ये ते लोक चुका करतात. मग इथे काय होतं की त्याचं श्रवण जे आहे घाईने केल्यामुळे श्रवण योग्य रीतीने होत नाही आणि येत असूनसुद्धा त्याच्या चुका होतात. म्हणजे इथे श्रवण आणि लेखन यांच्यामध्ये व्यवस्थित असा समन्वय साधला जात नाही. मग या छोट्या छोट्या बारकाव्यांकडे जर आपण लक्ष दिलं तर विद्यार्थ्यांमधल्या श्रुतलेखनाच्या चुका ज्या आहे त्या आपण नक्कीच कमी करू शकतो. यानंतरची जी चूक आहे जी आपल्याला होताना दिसते नेहमी ती म्हणजे शब्दांचे अर्थ न कळल्यामुळे होणाऱ्या चुका. मग याचा अर्थ काय आहे, आपण नेहमी बरेचदा बघतो की विद्यार्थ्यांना काही असे शब्द असतात ज्याच्या मात्रा बदलला तर त्याचे अर्थ बदलतात. जसं मी इथे फळ्यावर दिलेलं आहे दिन आणि दिन. जर दिनची मात्रा ऱ्हस्व असेल तर त्याचा अर्थ दिवस असा होतो आणि जर दिनची मात्रा दीर्घ असेल तर त्याचा अर्थ गरीब असा होतो. पण विद्यार्थ्यांना जर मात्रा बदलली तर शब्दांचा अर्थ बदलला हे कळत नसेल, त्या शब्दांचे जर अर्थ कळत नसतील तर विद्यार्थी नक्कीच श्रुतलेखन करताना चुका करतील. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल तर शिक्षकांनी असे ज्यांच्यामध्ये दोन मात्रा वेगवेगळ्या दिल्यानंतर अर्थ बदलतात अशा शब्दांचा अधिकाधिक सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला पाहिजे. त्या शब्दांचे अर्थ विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे जेणेकरून जेव्हा ते शब्द वाक्यात येतील तेव्हा ते कोणत्या अर्थाने आले हे जर त्यांच्या लक्षात आले तर श्रुतलेखन करताना विद्यार्थ्यांच्या चुका होणार नाहीत. तर अशा अनेक प्रकारच्या चुका आपल्याला श्रुतलेखनात होताना दिसतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण श्रुतलेखनामध्ये कोणत्या चुका होतात हे बघितलं. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चुका होणार नाहीत आणि त्या टाळण्यासाठी आपण कोणकोणत्या कृती करू शकतो हे पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.